हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा व्हिडिओ आहे शिवरात्रीचा. माझ्याकडे प्रोग्राम होता म्हणून मी जास्त शूट नाही केला आणि हा पण 3-4 दिवसाचा एकत्र व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. घरी खूप सारे पाहुणे होते आणि प्रोग्राम होता. पुढं तुम्ही बघालच माझ्याकडे काय प्रोग्राम आहे तर. आणि इथे बघा, हा आहे शिवरात्रीचा व्हिडिओ. हा केली आहे मी सकाळी मस्त पूजा. खूप छान वाटलं. मस्त महादेवाचा अभिषेक केला आणि मंदिरात पण गेली होती आणि मस्त पूजा केली. घरी पण पूजा करून अभिषेक करून खूप मस्त प्रसन्न वाटलं. त्यानंतर हे बघा, मस्त माझी पूजा पण झालेली आहे. त्यानंतर मस्त गरम गरम उसळ बनवलं आणि फराळ केलं. त्यानंतर आम्ही दोघंही निघालो कोंडेश्वर महादेवाच्या दर्शनाला. तिथे पण खूप गर्दी होती आणि खूप आम्हाला पायी चालावं लागलं. इथे खूप सारे असे दुकान होते. यात्रा पण मस्त भरलेली होती इथे. इथे बघा, खूप मस्त लहान मुलांसाठी खूप छान होतं. पण मी मुलांना नेलं नव्हतं कारण खूप ऊन होती, म्हणून आम्ही दोघंच जण गेलो होतो दर्शन करायला महादेवाचे. त्यानंतर सगळं फिरल्यानंतर मग आम्हाला तिथे पालखी पण दिसली. 2-2 पालख्या दिसल्या आणि पालखीचे पण दर्शन केले आम्ही. त्यानंतर मस्त आम्ही लाईनीत लागलो. खूप भयंकर ऊन होती आणि गर्दी पण खूप जास्त होती. इथे बघा, हे तर आतमधली गर्दी आहे. बाहेर उन्हाच्यानं मी काही शूट नाही केलं. आतमध्ये पण बघा किती गर्दी होती. तिथे खूप सारे लोक आले होते दर्शन करायला आणि महादेवाचे दर्शनाला आज खूप महत्त्व आहे. खूप लोकांच्या इच्छा पूर्ण होत आहे म्हणून सर्वजण महादेवाचेच दर्शन करत आहे. आणि इथे मग आतमध्ये पोचलो. हे आहे महाद्वार. इथे मस्त 2 मोठे मोठे असे वाघ होते महाद्वारवर. इथूनच मग आम्हाला आतमध्ये एंट्री दिली. आतमध्ये जाऊन जसं आम्ही पोचलो तिथे बघतो तर आतमध्ये पण खूप सारी लाईन्स होती. हे बघा, हे पूर्ण आतमधली गर्दी होती. त्यानंतर मग आम्ही इथे पण लाईनीत लागलो आणि मस्त आमचे दर्शन झाले. आणि हे आहे महागणपती. तिथले पण दर्शन केले. हा मंदिराचा कळस आहे. तुम्ही कळसाचे पण दर्शन करून घ्या. आणि असं मस्त आम्ही आमची यात्रा एन्जॉय केली. त्यानंतर फायनली माझ्याकडे जो प्रोग्राम होता तो होता माझ्या भाषीची एंगेजमेंट. तिची एंगेजमेंट होती. आणि हे बघा, इथे मस्त मी तुम्हाला एंगेजमेंटचा पण थोडासा व्हिडिओ दाखवत आहे. थोडाफार मी शूट केला आहे कारण मला खूप कामं होते म्हणून काही फारसं शूट करायला जमलं नाही. मुलांनी थोडं जे शूट केलं आहे त्यानुसारच मी व्हिडिओ बनवलेला आहे. इथे आता बघा, देवांशचे पप्पा म्हणजे मुलीचे मामा मुलीला घेऊन स्टेजवर आलेले आहे आणि आता तिला इथे सोडलेलं आहे. आता त्यांचा पाय धुण्याचा वगैरे कार्यक्रम होत आहे. मुलाचा झाला आधी, त्यानंतर आता मुलीचा होत आहे. आणि फायनली त्यानंतर इथे बघा, हे आहे नवरदेव आमचे बसलेले. दोन्ही मामा पण बसलेले आहे. त्यानंतर हर्षूला मस्त गिफ्ट पण मिळालेलं आहे एंगेजमेंटचं. हा आहे एंगेजमेंटचा व्हिडिओ. इथे बघा, मस्त एंगेजमेंट झाली होती. खूप मस्त असं हे झालं होतं. डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं. त्यानंतर आम्ही मस्त सेल्फी पण काढल्या नवरीसोबत आणि इकडे देवांची मस्ती सुरू होती. आणि इथे बघा, नवरीच्या ज्या बहिणी आहेत त्यांनी मस्त असा डान्स केला होता. इथे काळी बिंदी, काळी कुर्ती घालून आली ती. ह्या गाण्यावर त्यांचा डान्स केला होता. पण मी साऊंड म्यूट केलेला आहे, कॉपीराईट येतो म्हणून व्हिडिओला. मस्त या मुलीने खूप मस्त असा डान्स केलेला होता. त्यांचा आधी पण काही प्रिपरेशन नव्हतं. काय माहीत त्यांनी कसं वेळेवरच तयार केला असा. हा मोबाईलमध्येच त्यांचं जे झालेलं होतं त्यानुसारच त्यांनी सर्वांनी मिळून हा डान्स केलेला आहे आणि खूप मस्त डान्स केला होता. ही आहे समोरची इशिका. तिच्या बाजूला आहे व्हाईटमध्ये परी आणि तिच्या मागे जी आहे ती आहे पिहू. इशिकाच्या मागे जी आहे ती पिहू आहे आणि इकडे जी आहे तिचं नाव कनक आहे. गौरी आहे, सॉरी, तिचं नाव गौरी आहे. ती पण एका ताईंची मुलगी आहे. आणि हे बघा, एवढी सुंदर छोटीशी मुलगी आली होती मधात नाचायला. तर तिने एवढा सुंदर डान्स केला तर सर्व लोक तिचाच डान्स बघत होते. खूप छान नाचत होती ती. तिच्या नाचण्याला खूप मस्त अशी लचक होती आणि खूप मस्त तिचे एक्सप्रेशन खूप छान होते. आणि त्यानंतर तो डान्स झाल्यानंतर सगळेच मुलं आले स्टेजवर. सर्वांनी मिळून मस्त झिंगाटच्या गाण्यावर पण डान्स केला आणि खूप मस्त अशी आमची एंगेजमेंट झाली. मस्त आम्ही एन्जॉय केली, जेवण केलं, सर्वांनी खूप सारे फोटोज काढले आणि खूप मस्त अशी धमाल मस्ती केली. खूप मज्जा आली आम्हाला. मस्त एन्जॉय केलं. सगळी फॅमिली आली होती. माझ्या 4 नंदा, त्याची पूर्ण फॅमिली, लेकरं आणि पूर्ण नातेवाईक सर्व लोक आले होते इथे.
आणि सर्वांनी मिळून मस्त आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण पाणीपुरी खायला गेलो होतो. इथे बघा देवांची मस्ती सुरू होती. सर्वजण गेलो होतो पाणीपुरी खायला आणि खूप मस्त मजा आली तिथे पण. इथे बघा सगळेजण देवांची मस्ती ऐकून खूप हसत होते. आणि हा आमचा पाणीपुरीवाला नेहमीच आम्ही यांच्याकडेच येतो पाणीपुरी खायला. चांगली झाली ना? चांगली झाली का? कोण राहिलं? तू राहिली काय? देऊ अच्छी आहे? खाऊ ना थोडं शेव. हा व्हिडिओ आहे कालचा. काल माझ्याकडे होता सर्वांना पाहुणचार. इथे बघा माझा पूर्ण स्वयंपाक पण रेडी आहे. पोळ्या पण मी करत आहे. इकडे वांग्याची भाजी पण झालेली आहे, आलू वांग्याची भाजी. आणि इकडे भज्याचं पण बॅटर रेडी आहे. आणि भात, कढी, हे कढी आहे, भात पण झालेला आहे. आणि श्रीखंड नंतर आणलं. त्यानंतर आम्ही मस्त एन्जॉय केलं.